बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे. तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे. म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, एक तरुणी राजकारणात येणार आहे. तिला साथ द्या, म्हणजेच मतदान करा आणि सर्वांगीण विकास करून घ्या बांधवांनो. उदाहरणार्थ, एका गावामध्ये एक गरीब कुटुंब राहत होतं. त्या गावातील तो तरुण हा उच्च शिक्षित होता. उच्च शिक्षित असल्यामुळं त्यानं एक उच्च शिक्षित तरुणीच लग्न केलं. आणि विशेष म्हणजे ज्या वर्षी त्यांचं लग्न झालं त्याच वर्षी त्यांच्या गावामध्ये निवडणुका लागल्या. आणि त्या मुलाच्या घरचा स्वभाव असा होता की ते प्रत्येकाशी प्रेमानं, जिव्हाळ्यानं, आपुलकीनं राहत आणि प्रत्येकाच्या दुःखात सुखात सामील होत आणि एकमेकाला मदत करत. या मदतीमुळं, स्वभावामुळं त्या गावातील पॅनल प्रमुखांनी व निवडणुकीतील प्रचार करणाऱ्या माणसांनी असं ठरवलं की आपण यांना तिकीट देऊया. म्हणून ते त्यांच्याकडे आले आणि त्या तरुणीला उभं केलं. कारण त्या तरुणाच्या काशी बाईसाठी जागा निघाली होती. म्हणून त्या तरुणीला, बाईला उभं केलं. पहिलाच तिच्या घरचा स्वभाव चांगला असल्यामुळं त्या गावातील व सर्कलमधील लोकांनी तिला निवडून देण्याचं सांगितलं. कारण त्या ज्या लोकांनी उभं केलं त्या लोकांनी त्या तरुणीविषयी व त्या घरातील माणसाविषयी चांगलं सांगितलं आणि चांगलं सांगितल्यामुळं व याच्यामुळं सगळं काही ती फेमस झाल्यामुळं ती निवडून आली. पुढं भविष्यात निवडून आल्यामुळं मग जिल्हा परिषदला ती निवडून आली. आणि निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर ती शिक्षण विभागात, आरोग्य विभागात आणि विशेष म्हणजे महिला व बालकल्याण विभागात अशा सर्व विभागामध्ये ती जायची काही कोणाच्या. आणि विशेष म्हणजे सर्कलमध्ये जे गाव आहे त्या गावामध्ये जायची, लोकांच्या समस्या जाणून घ्यायची. समस्या जाणून घेतल्यानंतर ती दर 3 महिन्याला मीटिंग व्हायच्या. 3 महिन्याला मीटिंगमध्ये त्या लोकांच्या समस्या मांडायची. म्हणजे समस्या मांडल्यामुळं याच्यामुळं त्या सर्कलचा विकास झाला. समस्या मांडायची आणि कामसुद्धा करून घ्यायची अधिकारी कर्मचाऱ्याकडून. त्याच्यामुळे तिचं नाव त्या सर्कलमध्ये फेमस झालं आणि फेमस झाल्यामुळं तिचं नाव झालं. आणि विशेष म्हणजे पुढं भविष्यात तिचं आमदारकीसाठी सुद्धा नाव येऊ लागलं चर्चेत. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि भगिनी एवढं की ज्या कोणास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा क्षेत्रात प्रगती करायची असेल त्यांनी या बाईसारखं कार्य करावं. तेव्हाच त्यांची स्वतःची, कुटुंबाची आणि समाजाची सुद्धा प्रगती होऊ शकतं. एवढे ठिकाणी सर्वांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणाचा तरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असंच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यात सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा सर्व विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढ्या ठिकाणी सांगा. धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल.